सजेयति सिन्दुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्नासद्विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहार्धवरा या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैस्तदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरवसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्री राम। जय जय रघुवीर समर्थ। आपण चातुर्मासानिमित्त कीर्तनेंदू हरिभक्तपरायण वैकुंठवासी अरुण महाराज भावे लिखित सुलभ संक्षिप्त भागवत या ग्रंथावर यथाशक्ती चिंतन करतो। स्कंद चौथा अध्याय तिसरा ओवी क्रमांक 77। श्री गणेशाय नमः। प्राचीन बरी कर्मासक्त यज्ञकृतसे असंख्यात त्यास करण्यात ज्ञानोपदेश देवर्षी नारद पातले। प्राचीन बरी राजाने असंख्य यज्ञ केले, तो कर्मामध्ये गुंतून पडलेला असल्यामुळे त्याला मुक्त करण्यासाठी नारद महर्षी त्या ठिकाणी आलेले आणि राजाने अत्यंत विनम्र भावाने नारद महर्षींना वंदन केले आणि प्रश्न विचारतो। राजा विनवी कर जोडोन माझे सुटावे कर्मबंधन। माझे कर्माचं बंधन सुटून जावं का? आपण जे कर्म करतो तेच पापाला किंवा पुण्याला निमित्त होतं आणि मग ते पाप पुण्य भोगण्यासाठी पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम असं होतं। आता हे कर्मबंधन तुटून जायच्यासाठी काय करायला पाहिजे असा प्रश्न त्यांनी नारद महर्षींना विचारलेला आहे। आणि मग नारद महर्षी त्याला दाखवतात, पहा बाबा, तू एवढे असंख्य जीवांचा वध केलाय आणि ते सगळे जीव आकाशातनं तुझ्याकडे पाहतायत, कधी एकदा वरती येतो आणि मग आम्ही तुला त्या कर्माची शिक्षा देऊ असं म्हणतायत। आणि नारदाने योग सामर्थ्याने त्यांना ते सगळं चित्र दाखवलं। नारद म्हणते, असंख्यात यज्ञ केलास पशुघात, झाल्यावरी तुझा अंत सूड घेतील ते सारे। ऐसे म्हणून निरायासी ते जीव दाविले आकाशी, नारदे आपल्या सामर्थ्यसी भय उपजले रायाला। राजयासी भावया ज्ञान, नारद सांगती रूपकाख्यान, ऐक राजा कीर्तिमान पुरंजन एक होता। आज 25 तारीख गुरुपुष्यामृत योग आहे। कथेला आता आपण प्रारंभ करूया। राजाला ज्ञान होण्यासाठी नारदाने त्याला एक रूपकात्मक गोष्ट सांगितली, आख्यान सांगितले। म्हणजे राजा ऐक, एक पुरंजन नावाचा अत्यंत कीर्तिमान असा राजा होता। राजाला एक परममित्र होता अविज्ञात नावाचा। राजयाचा परममित्र होता नामे अविज्ञात, त्याची सोडून संगत गेला पुरंजन दूरदेशी। त्याचा जो परममित्र होता त्याची संगत राजाने सोडली। कोणी? पुरंजन राजा। आता गोष्ट चालली होता, पुरंजन राजाने आपला मित्र जो अविज्ञात त्याची मैत्री संगत सोडून दिली आणि पुरंजन राजा कुठे गेलाय? दूर अरण्यामध्ये गेलाय। आणि त्या अरण्यात एखादं उत्तम घर आहे का ते शोधतो। राण्या उत्तमा एक नगर शोधू लागला, तो नृपोर सर्वोत्तम शृंगारिक सुंदर पट्टण दिसले त्या लागे। आणि त्या जंगलामध्ये
राहून आपल्याला शिकार करता येईल, पण त्या ठिकाणी एखादं सुंदर नगर आहे का असं राजाने विचार केला आणि पाहिलं तर तिथे एक सुंदर नगर दिसलं. त्या नगराला 9 दरवाजे होते. सुंदर नगर होतं. त्या नगराला दरवाजे किती होते तर 9 दरवाजे होते. त्यासे होते 9 द्वार, उपवने होती नगराबाहेर. त्या उपवनात तरुणी सुंदर शेकडो दासी सह देखली. त्या 9 द्वार असलेल्या त्या नगराच्या उपवनामध्ये त्याने एक सुंदर राजकन्या पाहिलेली आहे. तिच्या हजारो शेकडो दासी आहेत. त्या दासदासींचे नायक उत्तम होते. 10 सेवक मुख्य प्रधान तत्पर तन्मुख हात जोडून उभासे. आता या राजकन्येला किंवा ती जी कोणी प्रमुख होती तिथली, तिला 10 तत्पर सेवक होते. म्हणजे तिने मनात आणलं की हे सेवक तिचे काम करायचे. एक त्या 10 सेवकांचा प्रधान सेवक होता, म्हणजे प्रधान होता. तो 10 सेवक त्याच्या आज्ञेत होते. असा तो प्रधान, तो हात जोडून राणीपुढे नेहमी उभा असायचा. तिने आज्ञा करावी आणि याने हे काम करावं. 5 फण्याचा नाग एक रक्षत असे तिला, आणिक रती ऐशानारी सुरेख तिच्या सेवेत रावती. 5 फण्याचा एक नाग त्या राणीचं म्हणा, राजकन्येचं म्हणा, संरक्षण करत असे. सकल सौंदर्याची खाणी निज दृष्टीने पाहता ती रमणी. व्यथित झाला कामबाणी याचना करी प्रीतीची. ती सुंदर स्त्री पाहिली आणि त्या राजाच्या मनामध्ये कामविकार निर्माण झाला. त्याला असं वाटलं ही सुंदर स्त्री आपल्याला मिळायला पाहिजे. आणि तो तिची प्रार्थना करतो की तू माझा स्वीकार कर. राजाचा करते स्वीकार. नगरी प्रवेशला से परिवार स्वर्गा समभोग अपार. भोगीत असे नगरी राज्य. असा हा जो पुरंजन नावाचा राजा आहे तो देखणा होता, राजविंडा होता. त्याचंही मोठं साम्राज्य होतं. तेव्हा त्या तरुणीने या राजाची सगळी चौकशी केली आणि ती म्हणाली ठीक आहे, मी तुझा स्वीकार करते. आता त्या सुंदर स्त्रीसह हा पुरंजन राजा त्या नगरामध्ये प्रवेश करता झाला. राजयाचा करते स्वीकार. नगरी प्रवेशला से परिवार स्वर्गासम भोगापार. भोगत असे नगरी राज्य. त्या स्वर्गासारखं सुख त्याला त्या राज्यात भोगायला मिळालं. क्षणी उघडती क्षणी मिटती. 2 पूर्वद्वारे होती. आता त्या नगराला 2 पूर्वद्वारे होते. क्षणात मिटायची आणि क्षणात उघडायची अशी त्या नगराला 2 दरवाजे होते जे उघडझाप करायचे. पूर्वद्वाराला होते ते. क्षणी उघडती क्षणी मिटती. 2 पूर्वद्वारे होती. द्युमान मित्र घेऊन संगती. विभ्राजित देशा भ्रमणा करी. द्युमान नावाचा मित्र घेऊन हा विभ्राजित देशभ्रमण करायचा. नलिनी द्वारे ख्यात. त्याच्याद्वारे कधी भ्रमत. नलिनी नावाचे 2 दरवाजे होते. त्याच्या माध्यमातून तो सगळीकडे फिरायचा. सवय घेऊन सखा अवधूत सौरभ देशी जात असे. आपला मित्र अवधूत याला बरोबर घेऊन तो सौरभ नावाच्या देशात जात असे. रसज्ञ आणि सखा विपण. त्या दोघांशी सवय घेऊन मुख्यद्वारे करी गमन. बहुधन नाम देशासी. आता रसज्ञ आणि विपण नावाचे 2 त्याचे मित्र होते, सखे होते. त्यांना घेऊन तो मुख्यद्वारातनं गमन करत असे. कुठे? बहुधन देशाला. पितृह नामक दक्षिणद्वार मित्र घेऊन सोय ध्रुवधर देशा जाई. दक्षिण पांचाल नामे राजा पुरंजन. पितृह नावक दक्षिणद्वाराने तो आपल्या श्रुतधर नावाच्या मित्राला घेऊन
दक्षिण दिशेला जे द्वार आहे त्या द्वारातनं बाहेर पडायचं. देवहू नामक उत्तर द्वारेशी जात उत्तर पांचाळ देशे राजा भ्रमण करी हर्षी मित्रपरिवार. आणि उत्तर द्वारातनं पांचाळ नावाच्या देशाला तो राजा भ्रमण करायचा. पश्चिमद्वार नामद्वार आसुरी दुर्मद सखा सहाकारे जाय भ्रामक देशाभित्री आनंद रायासी. पश्चिमद्वाराला असुर दुर्मद नावाचा मित्र होता, त्या देशाला तो जायचा. अधद्वार एक निवृत्ती लुब्धक मित्र धरून ह्याती जाय वैश्यस देशाप्रती ऐसी भ्रमंती नित्य करी. एक अधोमुखाला द्वार होतं त्याचं. लुब्धक नावाच्या मित्राला बरोबर घेऊन तो वैश्यस नावाच्या देशाला जायचा. ऐसा राजा पुरंजन सवे घेऊन मित्रजन आणि भार्येस वर्तमान सुखोपभोगी मग्नासे. असा हा पुरंजन राजा त्या नगरीमध्ये मित्रमंडळींसहित आनंदात राहत होता. रंजवी क्रीडा मृग जैसा नाचोन तैसा राव झालासे आधीना काल जात व्यर्थ निघोना हे तो नकडे राजासी. ज्याप्रमाणे हरिण उड्या मारत जातं कशाने आनंदाने, तसा हा राजा त्या आनंदात मग्न झालेला आहे. पण काळ कसा निघून चालला ते त्या पुरंजन राजाला कळलं नाही. कारण हा सगळा काळ व्यर्थ चालला आहे हे पुरंजनाच्या लक्षात येत नाही. काल जात व्यर्थ निघोना हे तो नकळे राजासी. जेथे ज्ञानाचा अभाव असते त्याची दशा ऐसी होतं. जिथे ज्ञानाचा अभाव आहे त्या माणसाला आपला वाया जाणारा वेळ कसा जातोय ते कळत नाही. या वेळेचं सार्थक कसं करावं ते त्याला कळत नाही, कारण तिथं ज्ञान नाही. अज्ञानी माणसाला काय कळतं आहे? आपल्या आयुष्यातला पुष्कळ वेळ कारण नसताना निघून चालला आहे. तो काहीतरी कारणे लावायला पाहिजे. हे अज्ञानी माणसाला कळत नाही, ते ज्ञानी माणसाला कळतं. जेथे ज्ञानाचा अभाव असत त्याची दशा ऐसी होता. म्हणून भजावा सद्गुरुनाथ नानावतार आळंदीचा. ज्ञानावतार आळंदीचा. ज्ञानाचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानावतार आळंदीचा श्री ज्ञानेश्वर करुणा कर. ज्या मस्तके ठेवती कर त्यासीन बाधया संसार भक्तवत्सल ज्ञान आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्याच्यावर कृपा करतात त्याला या भवसागराचं भय राहत नाही. चरणदास विनय करजोडूने मी तवा असे अज्ञान खाणी जे जे काही जल्पे वाणी श्रीकृष्णार्पण असो. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते पृथो राजाख्यानम तथा पुरंजनाख्यानम नाम तृतीयोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. जय जय अजय आत्मरूपा निराकारा निर्विकल्पा अवस्थात्रयाच्या साक्षरूपा कलातीता कलानिधे. मागील अध्यायाच्या अंती नारदवरची प्राचीन बरीशी सांगती पुरंजनराव स्त्री संगती भोगासक्त झालासे. मागच्या अध्यायात आपण असं पाहिलं, नारद महर्षी त्या प्राचीन बरीशी राजाला कथा सांगताय की हा पुरंजन नावाचा राजा त्या नगरीमध्ये इतका गुंतून गेला की आपल्या मुख्य कर्तव्यालाच विसरून गेला. पुरंजनराव स्त्रिये संगती भोगासक्त झाला असे. त्याचा एक रहंवर पंचाश्वाचा होता तो रथ. 2 दांड्या 2 चक्र 1 आस होता. त्याचा एक रथ होता, त्याला 5 घोडे होते, 2 दांड्या होत्या आणि 2 चक्र होते, 1 आस होता म्हणजे चाक होतं. 3 ध्वज पंचवंदन 1 सारथी 1 लगाम बसावयाचे 1 स्थान 2 जोखड्या असती. त्या 3 ध्वज होते, 5 प्रकारची बंधनं होती, 1 सारथी होता, 1 लगाम होता, 1 बसायचं स्थान होतं, 2 जोकडं होते. पंचप्रकाराची त्यास गती 7 आच्छादने असते. ऐसा अद्भुत गतिमान रथी वैसो निरुपदेही जात असे. 5 प्रकारची त्या रथाला गती होती आणि 7 प्रकारचे त्याच्यावर आच्छादन होते. अशा अत्यंत गतिमान रथामध्ये बसून राजा जात असे. हाती घेऊन पंचशस्त्र अरण्य होते पंचप्रस्थ. तेथे जाऊन मृग्याकरिता श्रम पावत बहुतेथे. 5 प्रकारची शस्त्र त्याच्या हातात होती. त्या पंचप्रस्थ अरण्यात जाऊन तो शिकार करत असे.
आणि थकून जात असे. मग परतोने राजगृहासी स्नानादी कर्मे करिहर्षी हनु नये करते भारी प्रति नित्य ऐसा काळक्रमे. मग राजा घरी यायचा, स्नान करायचा आणि आपल्या पत्नीशी गप्पा गोष्टी करायचा. राजा पुरंजना आणि राज्ञी नामजीचे पुरंजनी अनेक पुत्र कन्या प्रसूनी धन्य धन्य मानती ते. हा राजा पुरंजन आता तिचा स्वीकार केला आहे, त्या स्त्रीचा, उत्तम स्त्रीचा. तिला नाव ठेवले पुरंजनी. असे हे दोघं, त्यांना अनेक मुलं बाळं झाले. त्यांचे करती विवाहादिका अनुरूप लाभले. स्नुषा जामात सदा विसरले अविज्ञात कदा न आठवीत कदांत आठवले. मुलांचे विवाह केले, म्हणजे सुना आल्या, लेकींचे विवाह केले, जावई आले, असा सगळा आनंद चालला आहे. पण या आनंदाच्या मध्ये तो आपल्या मुख्य जिथून आपण आलो त्या अविज्ञात क्षेत्राला विसरला आहे. चंडवेग नावाचा गंधर्वादी पती लुटालूट करे. पुरंजन प्रांती सेवक 360 असती, तितक्या असती स्त्रिया त्याच्या. एक चंडवेग नावाचा गंधर्व या पुरंजन राजाच्या प्रांतामध्ये 360 सेवकांना घेऊन, तितक्या स्त्रियांना घेऊन तो त्या ठिकाणी लुटालूट करतोय. एक शत्रू होता आणि काळ नाम यवनाधिप भ्राता प्रज्वार सखी एक जराकन्या काळाची. त्याचा एक काळ नावाचा शत्रू होता. त्याला एक प्रज्वार नावाचा भाऊ होता आणि जरा नावाची कन्या होती. तीही अचानक केली स्वारी, उद्ध्वस्त केली पुरंजनपुरी. राजा मारला सपरिवार हाहाकार ते झाला. आणि त्या राजाची जी पुरंजनपुरी होती ती सुद्धा त्यांनी नष्ट केली. सगळीकडे हाहाकार झाला. कर्मभोग भोगी पुरंजन नाना नरक योनी भोगून दुसऱ्या निजालाज श्री जन्म विदर्भ नामक राजगृही. मग तो पुरंजन राजा नाना प्रकारच्या केलेल्या वाईट कर्मामुळे नरकामध्ये प्राप्त झाला आणि पुढचा जन्म त्याला मिळाला तो विदर्भ देशामध्ये स्त्री म्हणून तो जन्माला आला. कोण? हा पुरंजन राजा. कथा चालली पुरंजन राजाची. वैदर्भी दिल्ली मलय ध्वजासी कृष्णे क्षणा कन्या झाली त्यासी. सप्तपुत्रे झाले त्यासी. कृष्णे क्षणा दिली अगस्तीला. त्यांना झाला एक पुत्र राम ज्याचे दृढच्युत त्यासी. द्मवा सुत त्यासी झाले पुत्रबहू. आता तो स्त्री जन्माला आलेला आहे. ही वैदर्भी मलयध्वजाला दिली. कृष्णेक्षणा नावाची त्यांना मुलगी झाली. 7 मुलंही झाले. मग कृष्णेक्षणा त्याने अगस्तीला दिली. त्यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव दृढच्युत. त्याला इद्मवाह नावाचा मुलगा झाला. त्यालाही अनेक मुलं झाली. मलयध्वज विवेकज्ञाने वैदर्भी घेऊन गेला वने. योगमार्गे देह त्यागुनी जाता मुक्त तो झाला. मलयध्वज हा विवेकी होता, ज्ञानी होता. त्या वैदर्भीला घेऊन तो वनामध्ये गेला आणि मग योगमार्गाने त्यांनी देहत्याग केला. वैदर्भी करी महाविलाप हा नाथ म्हणून करी विप्रलाप. मजला टाकून गेला कांत कोण गती होईल. आता मलयध्वज नावाचा राजा तो योगमार्गाने त्याने आपला देह विसर्जित केला. पण ही जी वैदर्भी आहे म्हणजे गेल्या जन्मातला पुरंजन राजा आता वैदर्भी स्त्री देह धारण केलेला आहे. आता आपला पतिमरण पावला म्हणून ती वैदर्भी शोक करते. पूर्वजन्मीचा मित्र अविज्ञात तेथे पावला. अकस्मात जाणून या वृत्तांत शुद्ध बोध तिचं केला. ती शोक करायला लागल्यानंतर मग गेल्या जन्मातला त्याचा एक मित्र होता अविज्ञात म्हणून, तो आलाय. आता हा गेल्या जन्मातला पुरंजन राजाचा मित्र तो या जन्मामध्ये पुन्हा त्या वैदर्भीला बोध करण्याला आलाय. कारण वैदर्भी गेल्या जन्मातली पुरंजन राजाचा आहे. हा त्याला बोध करायला आलाय. पूर्वजन्मीचा मित्र अविज्ञात तेथे पावला. अकस्मात जाणून या वृत्तांत शुद्ध बोध तिचं केला.
तू पूर्वजन्मीचा पुरंजन हे जन्मे स्त्रीचे नामाविधान स्त्रीना तू पुरुष जाण स्वयंसी आत्मरूप. अरे मग त्या अविज्ञात नावाच्या मित्राने बोध केलाय त्या वैदर्भीला की तू जरी आत्ता स्त्रीय देह धारण केलेला असलास तरी पूर्वजन्मीचा तू पुरंजन नावाचा राजा आहेस. म्हणजे मागच्या जन्मात कोण होतास? पुरंजन राजा होतास, म्हणजे पुरुष योनीला होतास. आता आलायस तो स्त्री योनीला आलेला आहेस. म्हणजे तू कोण आहे? धड पुरुष नाही आणि धड स्त्री नाही. प्रत्येक जन्मात वेगवेगळे देह धारण करतो. पुरुषाचा देह धारण केला की तुला वाटतं मी पुरुष आहे. स्त्रीचा देह धारण केला की तुला वाटतं मी स्त्री आहे. पण ते देह आहे, तू नाहीस. एकच तू अनेक देह धारण करतोस. तू गेल्या जन्मात कोण होतास? पुरंजन नावाचा राजा. तुला कुठला देह मिळाला होता? पुरुष देह मिळाला होता. या जन्मात तू कोण आहे? वैदर्भी नावाची तू कन्या आहेस. या जन्मात तुला कुठला देह मिळाला आहे? स्त्रीचा देह मिळाला आहे. म्हणजे गेल्या जन्मात मिळालेला पुरुषाचा देह आणि या जन्मात मिळालेला स्त्रीचा देह, ते देह आहे, तू नाहीस. तू पुरुषही नाही, स्त्री नाही, नपुंसक नाहीस. तू कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. पण तुला भ्रांती काय होते? मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. अरे तू कोण आहे? तू तो देह धारण केलेला आहे. तो देह पुरुषाचा आहे, तो देह स्त्रीचा आहे. पण तू नाहीस. तू पुरुष नाही, स्त्री नाही, कोण नाही. त्या देहामध्ये तू वास्तव्य करतोस, पण तू ह्या सर्वापासून अलिप्त आहेस. हा बोध कोण करतोय? हा गेल्या जन्मातला त्याचा अविज्ञात नावाचा मित्र त्याला बोध करतोय. पूर्वजन्मीचा मित्र अविज्ञाता तेथे पावला अकस्मात जाणून या पुरुषांत शुद्ध बोध तिज केला. तू पूर्वजन्मीचा पुरंजन ये जन्मी स्त्रीचे नामाविधान स्त्रीना तू पुरुष जाण स्वयंसी आत्मरूप. तू कोण आहे? स्त्री नाही, पुरुष नाही. तू कोण आहे? आत्मरूप आहे, आत्माराम आहेस तू. सांडली माझी सत्संगती कधी ना आठवले मधप्रती. तो त्याचा मित्र म्हणजे कोण? परमात्मा आहे. तो म्हणतो माझी मैत्री तू सोडून दिली, कधी माझी आठवण पण केली नाहीस. मी तुझा सखा सांगाती आहे. सांडली माझी सत्संगती कधी ना आठवले मधप्रती. तेने झाली स्वरूप विस्मृती आता सांडी अज्ञाने. तू मला विसरल्यामुळे तुला आत्मस्वरूपाचं विस्मरण झालं. तू स्वतःला पुरुष समजायला लागला, स्वतःला स्त्री समजायला लागला. जसा देह धारण केलाय तसा ते अनेक देह धारण करणारा तू त्या देहापासून वेगळा आहेस. सांडली माझी सत्संगती कधी आठवले मधप्रती. तेने झाली स्वरूप विस्मृती आता सांडी अज्ञाने. ऐसा बोध करून पावना स्वस्वरूपी लावले ध्यान. तेने झाला मुक्तवंदन पावनाख्यान हे ऐसे. आणि मग तो गेल्या जन्मातला पुरंजन राजा आत्मस्थिती प्राप्त झाल्यामुळे यावेळेला ज्ञान मिळाले त्याला स्त्री देहामध्ये, आणि मग तो मुक्त झाला. ही काय आहे? ही कथा आहे. हे पुरंजन नावाचं रूपकात्मक आख्यान नारद महर्षींनी प्राचीन बर्ही राजाला सांगितलंय. गोष्ट सांगितली ही. ऐसा बोध करून पावना स्वस्वरूपी लावले ध्यान. तेणे झाला मुक्तवंदन पावला आख्यान हे ऐसे. जैसी आजी नातवासी सांगे राजा राणीच्या कथेचे नवे ही गोष्ट तैसी प्रबोध केला रायाला. जसं आजी नातवंडाला गोष्ट सांगते तशी ही गोष्ट नाही आहे. मग ही काय आहे? माणसाचं मन परिपक्व करणारी कथा आहे. हे रूपकात्मक आख्यान कशासाठी सांगितले? मनाला बोध केलाय, प्रबोध केलाय. नारदे प्राचीन बरीशी बोध ठसावा त्याचे मानसी, म्हणून सांगितले गोष्टीशी प्रगटार्थ ऐसा श्रोते हो. राजाला बोध व्हावा म्हणून राजाला हे सांगितली कथा. कोणी? नारदाने. कुणाला? प्राचीन बरीशी राजाला. आता या गोष्टीतला मतितार्थ काय आहे?
म्हणजे शब्दार्थ वेगळा, वाच्यार्थ वेगळा, लक्षार्थ वेगळा, गुह्यार्थ वेगळा. आता ह्यातला गुह्यार्थ काय आहे, जी गुप्त गोष्ट काय आहे, या कथेच्या माध्यमातून काय सांगायचं आहे, सांगणाऱ्याला काय अध्यारोत आहे, त्याला काय यातलं गोष्टीतनं काय मर्म सांगायचं आहे ते ऐका. गोष्ट ऐकली, या गोष्टीचं मर्म ऐका. राजा पुरंजन हा जीव, जी कथा सांगितली ना पुरंजन राजाची, कुणाला, प्राचीन बरीला. हा पुरंजन राजा म्हणजे कोण, आपला जीव, याला पुरंजन राजा म्हटलंय. अविज्ञाता सखा हा शिव, अविज्ञाता नावाचा त्याचा मित्र आहे पुरंजन राजाचा, म्हणजे या जीवाचा. पुरंजन राजा म्हणजे कोण हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पुरंजन राजा म्हणजे आपला जीव. आतमध्ये एका फांदीवर कोण बसले, जीवय आहे आणि शिवय आहे. जीव कुणाला म्हटलंय, जो आत्मस्वरूपाला विसरून गेला त्याला जीव म्हटलंय. शिव कुणाला म्हटलंय, ज्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे त्याला शिव म्हटलंय. मग हा शिव कुणाला सांगतोय, या जीवाला बोध करतोय. अरे मी तुझा मित्र आहे, मी तुला सांगत होतो पण तू माझं ऐकलं नाहीस. हां, अविज्ञात सखा हा शिव, रम्य नगरतो मानव देह. हा पुरंजन नावाचा राजा त्या जंगलामध्ये सुंदर अशा राजवाड्यामध्ये ती सुंदर स्त्री पाहिली आणि त्या राजवाड्यात त्यांनी प्रवेश केला. तो राजवाडा म्हणजे काय, हा देह आहे. सांगितले बघा, त्या राजवाड्याला 9 द्वारं होती. ती 9 द्वारं कुठली आहेत, रम्य नगर तो मानव देह. ती जी सुंदर नगरी आहे ना, ती म्हणजे काय आहे, तर हा आपला देह आहे, सुंदर देह आहे, मानवी देह आहे. आता जी त्याला सुंदर स्त्री दिसली ती कोण आहे, ती आपली बुद्धी आहे. तो राजा उपवनामध्ये फिरत होता, म्हणजे आपला जीव उपवनामध्ये फिरतोय आणि नाना प्रकारच्या विषयाचा आस्वाद घेतोय. मग ते वेगळे वेगळे विषय कुठले, शब्द विषय आहे, स्पर्श विषय आहे. हां, त्या नाना प्रकारच्या विषय, गंध हा विषय आहे. तो नाना प्रकारच्या ह्या 5 विषयाचा आनंद घेतोय, म्हणजे उपवनामध्ये फिरतोय. शब्द हा कानाचा विषय आहे, ऐकतो तो. गंध हा नाकाचा विषय आहे, रूप हा डोळ्याचा विषय आहे, स्पर्श हा त्वचेचा विषय आहे. म्हणजे या पंचविषयाचा आनंद तो घेतोय, म्हणजे उपवनामध्ये फिरतोय. उपवन हे शब्द स्पर्श आदी विषय. त्याला जे 10 सेवक आहेत, काय म्हटलंय, ती जी सुंदर स्त्री आहे तिला 10 सेवक आहेत. 10 सेवक कोण, पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय हे 10 सेवक आहेत. कुणाला, त्या बुद्धीला 10 सेवक आहेत. दासदासींचा समुदाय, इंद्रियवृत्ती अगणित ज्या. आता तिला दासदासी आहेत म्हणजे कोण, आपल्या मनाच्या अनेक वृत्ती आहेत, इंद्रियांच्या अनेक वृत्ती आहेत, त्या त्या वृत्तीप्रमाणे तिथे इंद्रिय कामं करतात, त्या म्हणजे असंख्य दासी आहेत. या साऱ्यांचे राज्य नियमनात याचे मन मुख्य प्रधान, याचे या देहीचे पंचप्राण नागपाचपणाचा तो. या साऱ्यांचं नियमन करणारा कोण आहे, तर मन. आपलं मन या सर्वांचं नियंत्रण करतं, मनाचा ताबा आहे त्याच्यावरती. त्याला मुख्य प्रधान म्हणलेलं आहे. या देहातलं मन हे मुख्य प्रधान आहे. त्याच्या हाताखाली 10 इंद्रिय आणि बुद्धी काम करते. आता त्याच्यात वर्णन केले 5 फण्याचा नाग. तो 5 फण्याचा नाग म्हणजे काय आहे, पंचप्राण आहेत आपले. प्राण, अपान, व्यान, उदान, समान असे 5 प्राण आहेत आपल्याला. त्यांचे पंचप्राण आहे. त्या पंचप्राणाला काय म्हटलंय, 5 फण्याचा नाग. पंचप्राण जिवे भावे ओवाळू आरती. खद्योता अविर्भुकी नेत्रद्वय.
आता त्याला त्या नगरीचं वर्णन केलं आहे की नाही, ती नगरी म्हणजे आपला हा देह. आता त्या नगरीला काय वर्णन केलं आहे, पूर्व दिशेला 2 द्वार आहेत आणि ती सारखी उघडझाप करतायत. ती पूर्व दिशेची असलेली 2 द्वार म्हणजे आपले हे 2 डोळे ते सारखे उघडझाप करतात. हां, ते कशाने पाहतात, आत सूर्याचं तेज आहे आपल्या डोळ्यामध्ये, त्या तेजामुळे आपल्याला बाहेरचं सगळं दिसतंय. मग त्याला काय म्हणलं आहे, त्या नगरीची ही 2 दरवाजे पूर्वद्वाराचे ते उघडझाप करतात, म्हणजे पापणे आपले खालीवर खालीवर करतात. खद्योताविर्मुखीने अविर्मुखी नेत्रद्वय ध्युमन नावाचा ध्युमन सखा चक्षुरेंद्रिय विभ्रजित देश रूप विषय. मग या डोळ्याचा सखा कोण आहे, ह्या इंद्रिय आहे, डोळे हे इंद्रिय आहे, त्याचा तो सखा आहे. आणि तो रूप हा आहे डोळ्याचा विषय. त्या विषयाने हे सगळं जग पाहतोय. नलिनी हे तो नाक, म्हणजे हे 2 नाकुड आहेत म्हणून त्याला नलिनी असं म्हणतात. म्हणजे त्या दरवाजाला पूर्वद्वाराला आणखीन 2 दरवाजे आहेत. ते कुठले आहेत, म्हणजे या देहाला 2 दरवाजे आहेत. 9 छिद्र आहेत आपल्या शरीराला. तर हे 2 बरोबर आहे. मग 9 द्वारातली 2 द्वारं कुठली झाली, डोळे. 2 द्वारं कुठली झाली, नाक. नलिनी हे तो नाक. घ्राणेंद्रिय हा सखा अवधूत. त्याचं काम काय आहे, सुगंध दुर्गंध जाणणे हे त्या नाकाचं काम आहे. घ्राणेंद्रिय हा सखा अवधूत. गंध विषय सौरभ देश, तो सौरभ देशामध्ये जातो, म्हणजे कुठे, सुगंधित देशामध्ये तो जातो. आणि काय म्हणजे नाकाच्या नाकाचा विषय काय आहे, गंध हा नाकाचा विषय आहे. सुगंध दुर्गंध हे आपल्याला नाकाला लगेच कळतं. हां, म्हणून त्याचं एक रूपकात्मक वर्णन केलं आहे की तो सौरभ नावाच्या देशामध्ये गेला, म्हणजे आपलं नाक कुठे सुगंध येतोय लगेच त्याला कळतं. घ्राणेंद्रिय हा सखा अवधूत. गंध विषय हा सौरभ देश. जीव पुरंजन भ्रमण करी. मग हा जीव जो आहे ना, तो डोळ्याच्या माध्यमातून रूप पाहतोय, नाकाच्या माध्यमातून गंध हा विषयाचा आनंद घेतोय. मुख हेचे द्वार मुख्य रसना आणि वागेंद्रिय. मग आणखीन 2 द्वार, म्हणजे 2 कामं आहेत. ह्या मुखाला 2 कामं आहेत, म्हणजे जिभेला 2 कामं आहेत. एक काम आहे ते रसाचा आस्वाद घेणं, आंबट, कडू, तीक्ष्ण, कठोर. हे सगळं कळतं कोणाला, जिभेला कळतं. जिभेवरती एखादा डोक्याचा केस जरी गेला ना, लगेच जिभेला कळतो. जीभ ही अत्यंत जागृत असते. ते म्हणजे जे पदार्थ आपल्याला पचत नाहीत ना, ती जीभ म्हणते नको, थुंकून टाकते, ती नको आपल्याला. मग ही जीभ आहे, मग तिला 2 कामं दिली आहेत. एक तर रसस्वाद घ्यायचा आहे आणि बोलायचं आहे. 2 कामं या जिभेला दिलेली आहेत. मुख्य हेचे द्वार मुख्य रसना आणि वागेंद्रिय. रसज्ञ विपण मित्रद्वय हेच जाण निर्धारी. रसज्ञ आणि विपण नावाचे जे 2 मित्र आहेत, ते म्हणजे जिभेच्या माध्यमातून हा रसाचा आस्वाद घेतो. कोण, जीव. त्याला अमुक खावं तमुक खावं वाटतं का नाही, मग तो जीव कशाच्या माध्यमातून हे सगळं घेतो. तर ह्या जिभेत जो रस जाणणं ही कला कोणाकडे, तर जिभेकडे. तिच्या माध्यमातून हा जीव ते नाना प्रकारचे खाद्य त्याचा रसज्ञपणे तो चाखतो ते पदार्थ. मुख हेचे द्वार मुख्य रसना आणि वागेंद्रिय. रसज्ञ विपण मित्रद्वय हिचे जाण निर्धारी. म्हणजे ते पुरंजन राजाची कथा आहे. त्यातली जी त्याला सांगितलं, तो ते सुंदरनगर होतं, त्याला 9 द्वारं होती. ती 9 द्वारं कुठली, त्याचे विषय काय ते सांगत आहे. म्हणजे ती नगरी म्हणजे जणू काही आपला देह.
या देहाला 9 छिद्र आहेत, म्हणजे 9 द्वार आहेत. पुरंजन या मित्रासेत जाई बहुवन देशाप्रत, हेची भोजना करणे म्हणत देशापणा भाषणते. हा पुरंजन राजा बहुवन देशात जायचा असं म्हणतो, म्हणजेच निरनिराळ्या ठिकाणी जाऊन आपण बघा, ह्या हातगाडीवर गेलो, त्या हातगाडीवर गेलो, ह्या हॉटेलात गेलो, त्या हॉटेलात गेलो, अमुकडे जेवायला गेलो, म्हणजे हा जीव निरनिराळ्या ठिकाणी जाऊन नाना प्रकारच्या गोष्टींचा आस्वाद घेतोय. आणि देश म्हणजे आपण भाषण करतोय. कोण? ही जीव. तो जीव जिभेच्या माध्यमातून आपल्याला काय हवं आहे, काय नको आहे ते सांगतोय. पितुः द्वार दक्षिण कर्ण, दक्षिण पांचाल दिशी करी गमन, ते जाणा प्रवृत्ती मार्गे श्रवण, वाम करते देव. पितुः द्वार म्हणजे दक्षिण, उजवा कान, दक्षिण कर्ण असं म्हणतात. असं म्हणलं की आपण बाथरूमला ह्याला जाऊन आल्यानंतर पाय धुवावेत, पण एखादं पाय धुवायचं तिथं पाण्याची सोय असेल नसेल, मग म्हणाले उजव्या कानाला स्पर्श करावा, म्हणजे मग ते आचमन केल्याचं पुण्य प्राप्त होतं. पितुः द्वार दक्षिण कर्ण, दक्षिण पांचाल देशी करी गमना, ते जाण पितृ प्रवृत्ती मार्गे श्रवण. मग ते काय आहे? प्रवृत्ती मार्गाचं श्रवण आहे. आता ज्या वेळेला मुंजा मुलाला, म्हणजे एखाद्या मुलाची मुंज करायची झाली तर त्याला गायत्री मंत्राचा उपदेश करतात. आता कोण करतात? तर गायत्री मंत्राचा उपदेश गुरुजी नाहीत करत, मग कोण करतात? तर त्याचे वडीलच आपल्या मुलाला गायत्री मंत्राचा उपदेश करतात. आणि म्हणून एखाद्याची जर मुंज करायची ठरवली तर गुरुजी सांगतात की तुम्ही स्वतः आधी 12,000 गायत्री मंत्राचा जप करा, म्हणजे तुम्हाला दुसऱ्याला अनुग्रह करण्या इतकी ताकद प्राप्त होईल. तुम्ही काही केलं तर आडात नाही तर पोहऱ्यात कुठं येणार. म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलाला अनुग्रह करायचा आहे, त्याला तो मंत्राचा उपदेश करायचा आहे. आता उपदेश करायचा तर तेवढी ताकद तुमच्यामध्ये पाहिजे. आणि म्हणून आधी तुम्ही मुलाची मुंज ठरल्याबरोबर रोज ठराविक जप करा, म्हणजे मुंजीपर्यंत तुमचा 12,000 जप पूर्ण झाला पाहिजे, तर तुम्हाला तुमच्या मुलाला अनुग्रह देण्याचं सामर्थ्य प्राप्त होईल. बघा, गुरु आपल्याला उपदेश करतो, त्याची पुण्याही असते म्हणून उपदेश करतो, नाही तर आपल्याला काय कोण उपदेश करणार आहे? त्याच्याच गुरुकडे जर पुण्याही नसेल तर शिष्याचा उद्धार काय होईल? पितृ द्वार दक्षिण कर्ण, दक्षिण पांचाल देशी करी गमन, ते जाणा प्रवृत्ती मार्गे श्रवण, वाम कर्ण देव. म्हणून या उजव्या कानाने ते श्रवण सांगितलेलं आहे, ते तो मंत्राचं ग्रहण आहे. त्यातनं मार्ग पांचाल उत्तर निवृत्ती, दक्षिणेंद्रिय श्रवणेंद्रिय मित्र श्रुतधर, तोची हिंडे दोन्ही द्वार रूप काहीसे जाणावे. आणि मग दक्षिण द्वार आणि उत्तर द्वार असं म्हटलं आहे. आपण पूर्वेकडे तोंड केलेलं आहे, म्हणजे पूर्वेच्या बाजूला कोण आहेत? 2 डोळे आहेत. पूर्वेच्या बाजूला कोण आहे? नाकाच्या 2 नाकपुडे आहेत. पूर्वेच्या बाजूला काय आहे? तर हे तोंड आहे. उजवा कान आणि डावा कान. मग ते उजव्या कानातनं आपल्याला काय आहे? मंत्राचं ग्रहण आहे. डावा कानातनं सुद्धा ऐकणं आहे. म्हणजे ह्या 2 द्वारातनं तो बाहेर जातो, येतो, सगळ्या देशाचा पाहतो. म्हणजे काय? शब्द हा विषय कोणाचा आहे? कानाचा आहे. ते नाना प्रकारच्या गोष्टी श्रवण करतो. श्रवणेंद्रिय हा मित्र श्रुतधर, तोची हिंडे दोन्ही द्वार रूप कैसे जाणावे. शिष्ण असुर म्हणजे द्वार, दुर्भद मित्र हे गृहेंद्रिय. शिष्ण म्हणजे प्रजोत्पत्तीचं स्थान. आपल्या शरीरातलं दूषित द्रव्य एक पूर्वद्वाराने बाहेर पडतं आणि एक पश्चिम द्वाराने बाहेर पडतं. मग पूर्वद्वाराने जे बाहेर पडतं ना, ते दूषित द्रव्य मूत्ररूपाने बाहेर पडतं. आणि प्रजोत्पत्तीचं ते स्थान आहे, त्यामुळे ते पूर्व दिशेला द्वार आहे.
आणि पश्चिम दिशेला जे द्वार आहे त्यातून ते आपण शरीरातला मळ तिथून बाहेर पडतो. म्हणून ते पूर्व दिशेचं द्वार, पूर्व दिशेचं द्वार आणि पश्चिम दिशेचं द्वार अशी 9 भोक आहेत शरीराला, 9 छिद्र आहेत, म्हणून त्याला म्हणले 9 द्वार आहेत. दुर्बध मित्र हे गुह्येंद्रिय ग्रामकदेश जीवाप्रिय मैथुन म्हणते त्याला गे. त्या पूर्वद्वाराला असलेलं जे प्रजोत्पत्तीचं स्थान आहे त्याला असं वाटतं की मी कामविकार भोगताना मला स्वर्गसुखाचा आनंद मिळतो, असं त्याची त्या जीवाची भावना होते आणि त्यामध्येच तो गुंतून पडतो, विषयामध्ये गुंतून पडतो. शिष्ण असुरी म्हणजे द्वार दुर्बध मित्र हे गुह्येंद्रिय ग्रामकदेश जीवाप्रिय मैथुन म्हणते त्याला गे. नैऋत्य द्वार हे तो गुद पायू इंद्रिय लुब्ध मित्र लुब्ध का मल विसर्जन देश दैशिका ऐशे रूप कथेले. नैऋत्य दिशेला द्वार म्हणलेलं आहे त्याला, म्हणजे गुह्येंद्रिय असं म्हणलेलं आहे. त्या ठिकाणनं मळ बाहेर पडतो आणि वाईट असा वास तिथून बाहेर पडतो. नैऋत्य द्वार हे तो गुद पायू इंद्रिय मित्र लुब्धक मल विसर्जन देश वैशद ऐसे रूपक केले. पुरंजन जाय मृयार्थ येतो जाणा स्वप्नावस्था. पुरंजन राजा शिकार करायला जायचा असं वर्णन आहे. आता पुरंजन राजा शिकार करायला जायचा याचा अर्थ या देहामधला पुरंजन राजा म्हणजे जीव, तो शिकार करायला जातो म्हणजे काय, स्वप्नावस्थेमध्ये जातो, नाना प्रकारचे स्वप्न पाहतो. मी अमुक केलं आहे, तमुक केलं आहे, चांगलं काम वाईट काम काय असेल ते स्वप्नामध्ये तो करतो. म्हणजेच पुरंजन राजा शिकार करायला जातो. पुरंजन जाई मृगयार्थ हेतो जाणा स्वप्नावस्था वर्णिले दिव्य रथा रूपक त्याचे ऐकावे. त्याला सुंदर असा रथ दिसला असं त्याचं वर्णन आहे त्याच्यामध्ये. अहम ममता दांडे दोन. आता तो रथ म्हणजे काय, अहम म्हणजे मी आणि माया मी आणि माझं, हे 2 दांडे आहेत त्या रथाला. अहम ममता दांडे दोन. त्याला 5 घोडे आहेत असं म्हटलंय. 5 घोडे म्हणजे कुठले आहेत, तर पंच ज्ञानेंद्रिय हे त्याला 5 घोडे आहेत कुठल्या त्या रथाला. 2 दांडे कुठले झाले, अहम आणि मम, हे सगळं मी केलं आहे हे सगळं माझं आहे, हे 2 दांडे आहेत. त्याला त्या रथाला 5 घोडे जोडलेले आहेत. ते 5 घोडे म्हणजे कोण आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आहेत. ते पंच ज्ञानेंद्रिय घेऊन जातात आपल्याला. अहम ममता दांडे 2 ज्ञानेंद्रिय हे घोडे 5 जण. चक्रद्वय ते पाप पुण्य. त्या रथाला 2 चाकं आहेत. ती कशाची, एक पापाचं आणि एक पुण्याचं. चक्रद्वय ते पाप पुण्य. आख एक प्रकृती ती त्याला मध्ये दांड आहे ज्याच्यावरती त्या दोन्ही चाका अवलंबून आहेत, मध्ये असतं आख म्हणलंय त्याला. ती कोण आहे, प्रकृती आहे. 3 ध्वज ते सत्वाधिक गुण. त्या रथाला 3 ध्वज आहेत. ते 3 ध्वज म्हणजे काय आहे, सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण. 3 ध्वज ते सत्वाधिक गुण. 5 बंधने ते पंचप्राण. त्याला 5 बंधनं आहेत, म्हणजे ती कुठली आहेत, पंचप्राणाची बंधनं आहेत. 3 ध्वज ते सत्वाधिक गुण. 5 बंधने पंचप्राण. लगाम हे वासनात्मक मन, बुद्धीसारथी जाणावा. लगाम हे काय, वासनात्मक मन आहे आणि बुद्धी कोण आहे, सारथी आहे. आता त्या वासनात्मक मनाचा लगाम तो कोणाच्या हातात पाहिजे, बुद्धीच्या हातात पाहिजे. जर तो लगाम बुद्धीच्या हातात नसेल तर घोडं उधळून कुठल्या कुठे निघून जाईल. म्हणजे लगाम हातात पाहिजे कुणाच्या, बुद्धीच्या. म्हणजे सगळी इंद्रिय कुणाच्या ताब्यात पाहिजे, बुद्धीच्या ताब्यात पाहिजे. ती बुद्धी भ्रष्ट झाली की ते घोडे कुठेही उधळून जातात. म्हणून त्याला असं म्हटलंय, विनाशकाले विपरीत बुद्धी. त्या बुद्धीच्या हातातनं लगाम सुटला ना मग घोडे चौफेर उधळायला लागतात, कुठेही जातात.
म्हणून बुद्धी चांगली पाहिजे, कारण त्या बुद्धीच्या हातात हे सगळे इंद्रियाचे लगाम आहेत. ती बुद्धी जर चांगली नसेल तर ते लगाम सुटले, हाय सैल झाले तर घोडे उधळतील कुठल्या कुठे. बुद्धी सारथी जाणावे बैसावयाची जागा सोय, तीच जाणावे आपले हृदय. हा जीव कुठं बसलाय? हृदयात. बैसावयाची जागा सोय, तीच जाणावे आपले हृदय. शोक मोह हे दोन जोखड, पंचविषयी पाच शस्त्रे. शोक आणि मोह हे दोन जोखड आहे, आणि पाच विषय ही पाच शस्त्र आहेत. सप्तधातू हे आच्छादन, त्याला सात धातू, म्हणजे आपल्या देहामध्ये काय 7 प्रकारचे धातू आहेत. सप्तधातू हे त्याला आच्छादन आहे. पंचकर्मेंद्रिय गती जाणं, 5 प्रकारचे, मागाशी आपण पाहिलं 5 ज्ञानेंद्रिय आहेत, ते घोडे आहेत. आणि 5 काय आहेत? कर्मेंद्रिय आहेत. पंचकर्मेंद्रिय गती जाणं, त्या ही जे 5 कर्मेंद्रिय, 5 कर्मा, त्या इंद्रियांच्या हाताने आपण 5 कर्मेंद्रियाच्या माध्यमातून आपण देह चालतो, गतिमान होतो आणि कर्म करतो. पंचकर्मेंद्रिय गती जाणं, स्वप्नस्थ देह रथगमन, सत्वर म्हणून करत असे. इंद्रियांचे जे परिणाम ते अनेक पुत्र जाणं, बुद्धीच्या वृत्ती कन्या म्हणून अनेक कर्मे पौत्र असती. इंद्रियाचे जे परिणाम, या इंद्रियाच्या माध्यमातून केलेले जे काही कर्म आहेत, कायेन वाचा मनसेंद्रिय, काया म्हणजे शरीर, या शरीराच्या माध्यमातून काही पापकर्म घडतात. इंद्रियांचे जे परिणाम ते अनेक पुत्र जाण, बुद्धीच्या वृत्ती कन्या म्हण अनेक कर्म पौत्र असते. बुद्धीच्या वृत्ती कोण आहे? एक कन्या, त्याला बुद्धीच्या वृत्ती जी आहे त्याला कन्या म्हणलेलं आहे, आणि त्याच्यापासून अनेक प्रकारची कर्म निर्माण झाली म्हणून त्याला पौत्र म्हणजे नातवंड म्हटलं आहे. हित रूपी आपल्या सुना, विषय भोगरूपी जावई जाणा, मित्र नाठवे पुरंजना, सखांतरीचा श्रीहरी. हिताहित रूपी कोण आहेत? आपल्या सुना आहेत. विषय भोगरूपी आपला जावई आहे. आता असा हा पुरंजन राजा म्हणजे आपला जीव, त्याला आपला मित्र म्हणजे अविज्ञाता मित्र आठवत नाही, त्याला सोडून गेलाय ना तो पुरंजन राजा. तसा आपल्याला आपला सखा म्हणजे कोण? हरी. सखा माझा हरी, तो आठवत नाही. तो पुरंजन, तो अविज्ञाता मित्र आहे पुरंजन राजाचा, म्हणजेच आपल्या जीवाचा मित्र परमात्मा, तो आपल्याला आठवत नाही, तो सखा आपल्याला आठवत नाही. मित्र नाठवे पुरंजना, सखा अंतरीचा श्रीहरी. गंधर्व राजा संवत्सर. गंधर्व राजा कोण आहे? म्हणजे 360 सैन्य घेऊन हल्ला करतोय त्या पुरंजन राजाच्या नगरीवर, म्हणजे या देहावरती हल्ला करतोय. कोण हल्ला करतोय? गंधर्व नावाचा राजा. एक संवत्सर म्हणजे 1 वर्ष म्हणजे 360 दिवस. तो शस्त्र घेऊन 360 सैनिकांनिशी आपल्या ह्या देहावरती हल्ला करतोय. गंधर्व राजा संवत्सर 360 दिवस आहे त्याचे अनुचर. तेवढ्याच रात्री या स्त्रिया सुंदर आयुष्य लुटती क्षणक्षण. तेवढ्याच रात्री आहेत, त्या रात्री म्हणजे स्त्रिया आहेत, ते आपलं आयुष्य निघून जातं. घटका जाती पडे जाती तास वाजे घडाना, आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणाना. तेवढ्याच रात्री या स्त्रिया सुंदर आयुष्य लुटती क्षणक्षणा. काळ राजाची कन्या जरा. आता ह्या काळ राजा आहे, तो सैन्य हल्ला करायला आला आहे या पुरंजनाच्या नगरीवरती, म्हणजेच आपल्या देहावरती हल्ला करायला आलेला आहे. आता तो हल्ला करतो, त्याची मुलगी आहे ती पण त्याला साथ देते. ती कोण आहे? जरा म्हणजे आजार, वार्धक्य. काळ राजाची कन्या जरा, हे तो वार्धक्य आले शरीरा. काळ राजाची जी कन्या जरा, तिच्यामुळे आपल्याला काय आलं? ह्या देहाला वार्धक्य आलेलं आहे. हे तो वार्धक्य आले शरीरा. प्रज्वार हा तो रोग खरा. प्रज्वार नावाचा मुलगा आहे त्या काळाचा. तो म्हणजे कोण? आपल्या शरीरात निर्माण होणारे नाना प्रकारचे रोग. प्रज्वार हा तो रोग खरा. मृत्यू हाचे यवनाधिप. आणि त्याचा जो मुख्य प्रमुख आहे तो यवनाधिप, म्हणजे मुसलमान राजा म्हटलं यवनाधिप आहे. तो कोण आहे? मृत्यू हाच आहे तो यवनाधिप. मृत्यू हाची यवनाधिप ते मिळवणे स्वार करते. मृत्यू आहे, मग तो त्या जीवाला घेऊन जातो, तो स्वारी करतो ह्या नगरीवरती.
ते मिळवणे मृत्यूहाचे होणारी ते मिळवणे स्वारी करती तै मेला ऐसे म्हणते शरीराचे होय माते उद्ध्वस्त झाली नगरी. मग ते काय म्हणतात की जीव मेला आणि मग ह्या नगराची काय होते वाताहत होऊन जाते. आणि मग त्याला म्हणतात मनुष्य मेल्यावर काय म्हणतात याची माती जड लागते म्हणजे आपला देह जड होतो. हां म्हणजे या देहाची काय म्हणते त्या नगरी विध्वंस केली शत्रूंनी असं म्हटले. पुरंजन राजाची नगरी विध्वंस केली. तसं हे जरा म्हणजे वार्धक्य रोग याने ही नगरी आणि शेवटी त्याचा जो प्रमुख आहे यवनादी तो मृत्यू तो ह्या जीवाला घेऊन गेल्यानंतर ह्या देहाची काय होऊन जाईल वाताहत होऊन जाते. याची राख जाळली तर राख आणि पुरलं तर त्याची किडामुंगी होऊन जातात. हे ते मिळवणे स्वारी करते ते मेला ऐसे म्हणते शरीराचे होय माती उद्ध्वस्त झाली नगरी ही भोग सरता पुन्हा आला. तो राजा बघा पुढच्या जन्माला आधी कोण होता पुरंजन होता पुरुष देह होता. आता पुन्हा जन्माला तो वैदर्भी म्हणून जन्माला आला. तसा हा देह तो गेलेला जीव पुन्हा नवीन देहामध्ये येतो. भोग सरता पुन्हा आला शुद्ध बुद्धिरूपी जन्म झाला भावरूपी मलय ध्वज झाला रा वय भय भार्या वैदर्भी अर्पिली. पुन्हा जीवाला शुद्ध बुद्धिरूपी जन्म झाला आहे. तो कोण आहे मलयध्वज नावाचा राजा तो मात्र उद्धरून गेला. आणि त्याला ती म्हणजे मागच्या जन्माचा पुरंजन राजा तो आता कोण झालेला आहे वैदर्भी. कृष्णेक्षणा ही सेवारती ती दिदली अविचल मनाप्रती. कृष्णेक्षणा ही कोण आहे सेवारत असणारी स्त्री आहे. ती कोणाला दिली अविचल असणाऱ्या मनाला ती दिलेली आहे. म्हणजे मन स्थिर झालं की तो परमात्मा भेटतो. दृढच्युत वैराग्य पुत्राप्रती कन्या जामात प्रसवले. दृढच्युत म्हणजे वैराग्य मनामध्ये निर्माण झालं की मग त्याला ते मुलं बाळं होतील ती पण वैराग्य संपन्न होणार. श्रवणाधाराभ्यदास्यपर्यंत हेची झाले पुत्र सात. भक्तीचे जे प्रकार अगणित पुत्र प्रपौत्र जाणावे. आणि मग श्रवण भक्ती आहे. मग श्रवण भक्तीपासून दास्य भक्तीपर्यंत असे 9वीदा भक्ती आहे. श्रीहरी झाला जीव शिव तोची होई गुरु शिष्यभाव त्याचे छे माया लागव तोची निरसी ज्ञानरूपे. तो श्रीहरी कोण आहे तो सखा आहे म्हणजे शिव आहे. तो कुणाच्या रूपाने गुरुच्या रूपाने. आणि मग त्या गुरुच्या रूपाने तो आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची ओळख करून देतो. आणि मग त्या जीवाचंच रूपांतर शिवामध्ये होऊन जातं. तू अरे शिव आहे पण तू स्वतःला जीव समजतोयस. मग तुला भ्रांती पडलेली आहे. तुझे आहे तुझपाशी परी तू जागा चुकलाशी. ते सगळं तुझ्याजवळच आहे. तू शोधायला बाहेर पडतोय. कुठे शोधशी रामेश्वरान कुठे शोधशी काय हे हृदयातील भगवंत राहिला हृदयातून. श्रीहरी झाला जीवशिव तोचे होई गुरु शिष्यभाव त्याचे हे माया लागाव तोचे निर्शी ज्ञानरूपे. प्राचीन बरी राजाशी सांगून या रूपकासे नारदे केले उपदेशाचे राजा म्हणे बोध धरी. आणि अशा रीतीने प्राचीन भरीशी राजाला ती गोष्ट सांगितली पुरंजन राजाची नारद महर्षींनी. आणि ती कथा ऐकून राजाला बोध झाला. राहिलेला कथा बघ उद्या ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता आरती करू तुझ भगवंता.
वेद तरुषे मधुर फळ स्वादुरसे सोज्वळ आत्मा राम मुनी सकळ सेवुनी झाले जनसुफळ पहा पर्वणी आली अवनी ही अघहरणी भवजलतरणी ती पतिता आरती करू तुझ भगवंता येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गाऊने शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता आरती करू तुझ भगवंता चमके आरती करू तुझ भगवंता चमके जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस लोक सुखमळे संत द्विज कोळे सेवु निर्मले भान हरपले रस पिता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवेना कोणाचा प्राणची कीर्तनकारांचा मेवा कविवर संतांचा जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरिचा तमहरता आरती करू तुझ भगवंता ग्रंथन वेहा श्रीकृष्ण गीते वेदी मनपूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती शिरये शांती नाथ हि वदती कृष्णपदी ठेवू माथा आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।